जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अक्षय तृतीयेचा मुहूर्त नंदुरबारमध्ये सालदार निवडीची अनोखी परंपरा। दगड उचलून शेतगड्यांची निवड। माळीवाड्यात पारंपरिक पद्धती कायम, ताकद आणि चिकाटीवर ठरते शेतगड्यांच्या निवडीची वेगळी पद्धत। खानदेशात शेतीसाठी लागणाऱ्या शेतगड्यांची म्हणजेच सालदारांची निवड करण्याची एक वेगळी आणि पारंपरिक पद्धत आजही जपली जात आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही निवड केली जाते आणि प्रत्येक भागात तिची पद्धत वेगवेगळी असते। नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात मात्र ही परंपरा वर्षानुवर्षे कायम असून मोठ्या उत्साहात पार पडते। या ठिकाणी शेतगड्याची निवड करताना त्याची ताकद, चिकाटी आणि काम करण्याची क्षमता यांची अनोख्या पद्धतीने चाचणी घेतली जाते। परिसरातील चौकात ठेवलेल्या दोन मोठ्या दगडांची पूजा करून इच्छुक तरुणांना ते उचलण्याचे आव्हान दिले जाते। जे तरुण हे दगड उचलण्यात यशस्वी ठरतात त्यांची सालदार म्हणून निवड करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू होते। यानंतर त्या गड्याचे वर्षभराचे पॅकेज म्हणजेच साल ठरवले जाते। यावर्षी सालदारांचे पॅकेज साधारणपणे 60,000 रुपयांपासून ते 1,10,000 रुपयांपर्यंत ठरत असून त्यासोबत कपड्यांचे 2 जोड आणि धान्याचीही तरतूद केली जाते। शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आजही माळीवाडा परिसरात टिकून असून आधुनिकतेच्या युगातही ग्रामीण संस्कृतीचे जतन होत असल्याचे यावरून दिसून येते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। छत्रपती शिवाजीनगर परिसर आणि समस्त माळी समाज नंदुरबार यांच्या वतीने आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी ही गोटा उचलण्याची जी प्रथा आहे ही आमच्या परिसरामध्ये आमच्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वीपासून या ठिकाणी ही प्रथा लावून ठेवलेली आहे। शेतीमध्ये पूर्वी सालदार काम करायचा आणि सालदाराचे सालदारकी ठरवत असताना या ठिकाणी 2 गोटे आहेत। एक गोटा 100 किलो आणि एक 110 किलोचा गोटा आहे आणि हे गोटे उचलल्यानंतर त्या ठिकाणी जो व्यक्ती हे गोटे उचलेल त्याची क्षमता त्या ठिकाणी चाचणी केली जायची आणि त्याच्यावरून सालदारकी ठरत होती। ही केवळ ताकद नाही तर याच्यामध्ये आपल्याला थोडी आपली बुद्धी वापरून टेक्निक वापरून सुद्धा हा गोटा उचलण्याची एक पद्धत आहे। याच्यामध्ये केवळ ताकद असल्याचे महत्त्वाचं नाही तर गोटा उचलण्याची एक टेक्निक आहे आणि ती टेक्निक सुद्धा महत्त्वाची आहे। आणि ही परंपरा आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे आणि ती आज आम्ही सुद्धा या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। जो कोणी गोटे उचलतो त्याला या ठिकाणी आम्ही कोणतीही जबरदस्ती करत नाही। तो स्वेच्छेने त्याची आरोग्याची तपासणी एक प्रकारे या ठिकाणी करत असतो। आपल्या शारीरिक क्षमतेची चाचणी तो या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या स्वेच्छेने तो गोटे उचलून या ठिकाणी प्रदर्शन दाखवत असतो। आज कितीही आधुनिक परिस्थिती आली असली तरी सुद्धा आमचा माळीवाडा परिसर असा आहे की या ठिकाणी बऱ्याचशा जुन्या संस्कृती या टिकून आहेत आणि आम्ही त्या टिकून ठेवलेल्या आहेत। याचे कारण असं की आजची जी पिढी या ठिकाणी आलेली आहे या पिढीला पूर्वजांनी केलेल्या सगळ्या गोष्टींची आठवण झाली पाहिजे या उद्देशाने हे सगळं करण्याचा खटाटोप आहे। या ठिकाणी आमच्याकडे पूर्वजांना या ठिकाणी आघाडी आपण जे म्हणतो श्राद्ध ते दिलं जातं। माहेरी ज्या चन्या येतात त्या संध्याकाळी एक ठिकाणी येऊन खो-खोचा कार्यक्रम करत असतात। त्याच प्रकारे आखाजीमध्ये या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात। तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं, आधुनिक प्रकारचं कितीही अन्नधान्य झालं असेल तरी सुद्धा शेतकऱ्याने पिकवलेलं हेच सर्वांसाठी महत्त्वाचं आणि आजच्या निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे एवढं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आणि ही प्रथा आज आम्ही टिकून ठेवलेली आहे आमच्या परिसरात। ही प्रथा टिकून ठेवण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे। खास करून आजच्या पिढीला हे ज्ञात राहिलं पाहिजे म्हणून आम्ही हे करत राहतो। भविष्यामध्ये याच प्रकारचा आम्ही कार्य करत राहू आणि पिढीला ज्ञात देत राहू की पूर्वजांचा वारसा आपण कसा चालवायचा हा आदर्श या ठिकाणी समाजापुढे आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत। पुनश्च आपल्याला सर्वांना आज आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।